हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, सध्या सगळीकडे एकच लगबग सुरू आहे, ती म्हणजे दिवाळी सणाची। कोणी फराळ बनवतंय, कोणी शॉपिंग करतंय, कोणी पूजेची तयारी करतंय। तर बघा, अशातच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे, ती म्हणजे लक्ष्मी कुबेर पोटली तयार करायची आहे। ती पोटली तयार केल्यामुळे आपल्या घरात वर्षभर अखंड लक्ष्मी नांदते। त्याचबरोबर आपल्या काही आर्थिक समस्या असतील, आपल्यावर कर्ज झालेला असेल, तर त्या आर्थिक समस्या देखील दूर होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली कशी तयार करायची, ती पोटली सिद्ध कशी करायची, ती पोटली कुठे ठेवायची, मागच्या वर्षीची जर पोटली घरात असेल तर तिचं काय करायचं, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की लक्ष्मी कुबेर पोटली नेमकी कशी तयार करायची। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बरेच लोकांना लक्ष्मी कुबेर पोटली कशी तयार करायची हे माहिती असेल, या अगोदर त्यांनी करून ठेवलेली असेल। जुनी पोटली जर आपल्या घरात असेल तर तिची यावर्षी काय करायचं याची देखील माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लक्ष्मी कुबेर पोटली तयार करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे, तर त्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। लक्ष्मी कुबेर पोटली तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू लागणार आहे, ती म्हणजे लाल रंगाचा बटवा किंवा पोटली। बघा, मार्केटमध्ये बटवा तुम्हाला मिळून जाईल, तो लाल रंगाचाच घ्यायचा आहे। लाल रंगाचा बटवा किंवा पोटली तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही लाल रंगाचं नवीन ब्लाऊज पीस घेऊ शकता। देवांना आपण जे आसन टाकतो, देवांचा जो कपडा असतो लाल रंगाचा, तो कपडा आपण घेऊ शकतो। महत्त्वाची वस्तू त्यात आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे लक्ष्मी कुबेर यंत्र। पत्र्याचं छोटंसं लक्ष्मी कुबेर यंत्र मिळतं, जिथे आपल्याला पूजा साहित्य मिळतं त्यांच्याकडे देखील तुम्हाला लक्ष्मी कुबेर यंत्र मिळून जाईल। 15-20 रुपयात तो छोटासा पत्रा असतो, त्याच्यावर ते लक्ष्मी कुबेर यंत्र काढलेलं असतं, तर ते छोटंसं लक्ष्मी कुबेर यंत्र आपण घ्यायचं आहे। त्यानंतर कमळगट्ट्याचे मणी 5 मणी आपल्याला लागणार आहे। जर जुनी पोटली असेल, तिच्यात लक्ष्मी कुबेर यंत्र असेल, तर तेच लक्ष्मी कुबेर यंत्र आपल्याला परत सिद्ध करायचं आहे। तेच यंत्र घेतलं तरी चालेल, घरात असेल ते घेतलं तर चालेल, नसेल तर फक्त ते नवीन करायचं। कमळगट्ट्याचे मणी आपल्याला 5 लागणार आहे। तुमची कमळगट्ट्याची माळ तुटलेली असेल तर त्यातली तुम्ही 5 मणी या पोटलीसाठी घेऊ शकता, नसेल तर ते तुम्ही विकत घेऊ शकता। 3 आपल्याला पांढऱ्या कवड्या लागणार आहे, 3 किंवा 5 पांढऱ्या कवड्या लागणार आहे, विषम संख्येतच घ्यायच्या आहे। त्यानंतर ज्यांना आपण लक्ष्मी कवड्या म्हणतो, ज्या चॉकलेटी रंगाच्या असतात, तर त्या लक्ष्मी कवड्या आपल्याला 3 घ्यायच्या आहे। पांढऱ्या सांगितलेल्या आहे कवड्या, मग पांढऱ्याच घ्यायच्या, पिवळ्या घ्यायच्या नाहीये। पांढऱ्या कवड्या 3 किंवा 5 घ्यायच्या। लक्ष्मी कवड्या ज्या चॉकलेटी रंगाच्या असतात, काही ठिकाणी त्याला चॉकलेटी कवड्या म्हणतात, तर त्या चॉकलेटी कवड्या 3 घ्यायच्या आहे। ह्या जर तुम्ही 3 घेतल्या तर पांढऱ्या देखील 3 घ्यायच्या आहे। पांढऱ्या 5 घेतल्या तर चॉकलेटी कवड्या देखील 5 घ्यायच्या आहे। पिवळी मोहरी असेल घरामध्ये तर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची, नसेल तर हरकत नाही, 5 लवंगा। त्यानंतर एक आपल्याला लेकुरवाळं हळकुंड लागणार आहे। छोटंसं लेकुरवाळं हळकुंड तुम्हाला माहितीच असेल, तर ते हळकुंड घेताना लेकुरवाळं बघून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गोमती चक्र लागणार आहे, 3 किंवा 5 गोमती चक्र। 5 वेलची, म्हणजे जी अख्खी वेलची असते, जे हिरवं त्याला साल असतं, अशा 5 अख्ख्या वेलच्या, एक लाल सुपारी आणि लाल गुंजा, असं 5 लागणार आहे। तर एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याला ही पोटली तयार करण्यासाठी लागणार आहे। तुम्हाला यातली 1-2 वस्तू मिळाली नाही, तुमच्या घरात उपलब्ध नसेल तर हरकत नाही, जेवढ्या वस्तू आहे यापैकी तेवढ्या सर्व वस्तू आपण एका ठिकाणी जमा करायच्या आहेत। ही पोटली आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तयार करायची आहे। तर ज्या वस्तू मी सांगितल्या त्या सर्व वस्तू एका डिशमध्ये जमा करून घ्यायच्या, एकत्र केल्या तरी हरकत नाही। सर्व वस्तू जमा करून घेतल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या वेळी ती डिश आपल्याला तिथेच पूजेमध्ये ठेवायची आहे। लक्ष्मीपूजन करून झालं की त्या डिशवरील प्रत्येक वस्तूला आपण हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहे, नंतर धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं। जी आपण लाल पोटली घेतलेली आहे ती पोटली देखील पूजेमध्ये ठेवायची आहे। लक्ष्मीपूजन झालं, त्या डिशमधील प्रत्येक वस्तूची पूजा करून झाली की नंतर आपल्या उजव्या हातामध्ये ती डिश घ्यायची। तर ही पूजा आपल्याला, म्हणजे जी पोटली आहे ती आपल्याला सिद्ध करायची आहे। आपण नवीन मंदिर बसवतो, नवीन मंदिर बनवतो, त्यावेळेस त्याच्यात नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो। तर प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजे काय करतो, तर त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणतो, ती मूर्ती सिद्ध करतो, देव पण त्यातलं
जागृत करतो। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वस्तू देखील सिद्ध करायच्या आहे, पोटली सिद्ध करायची आहे, म्हणजे त्यांची पॉवर वाढते। तर उजव्या हातात डिश घेतल्यानंतर आपल्याला 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा झाल्यानंतरच आपल्याला हे करायचं आहे। तर हे कोणीही करू शकतो, घरातील स्त्री करू शकते, पुरुष करू शकतं, मुलं बाळं करू शकतात। फक्त ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर अशा महिलांनी हे करायचं नाही। घरातील विधवा असेल, सवाशीण असेल, कोणतीही स्त्री हे करू शकते, पुरुषांनी केलं तरीही चालेल। तर 16 वेळा आपल्याला ती डिश हातात ठेवून श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। एकतर 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं किंवा महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळेस पठण करायचं, मग ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। श्री सूक्ताचं पठण जर तुम्ही 16 वेळा केलं तर महालक्ष्मी अष्टकम 1 वेळेस बोलायचं। महालक्ष्मी अष्टकम 16 वेळेस बोलले तर 1 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं। नंतर हात जोडून त्यावेळेस डिश खाली ठेवायची, फलश्रुती देखील म्हणायची, 1 वेळेस नवनाथ म्हणायचा। तर अशा प्रकारे आपण हे मंत्र बोललो, श्रीसूक्त बोललो, महालक्ष्मी अष्टकम बोललो, तर त्यामुळे ते ज्या पोटलीतल्या वस्तू आहेत, आपण ज्या वस्तू पोटलीत ठेवणार आहे त्या सिद्ध होतात, म्हणजे थोडक्यात ती पोटली सिद्ध होते। तर हे झालं की त्यानंतर डिशला धूप दीप ओवाळून घ्यायचं, दोन्ही हातांनी नमस्कार करायचा आणि त्या सर्व वस्तू आपल्याला एक एक करून पोटलीमध्ये भरायच्या आहे। पोटली भरल्यानंतर तिला व्यवस्थित पक्की गाठ बांधायची आणि बटवा असेल तर त्याला दोऱ्या दिलेल्याच असत्या, कपड्यात बांधलं तर तुम्ही दोऱ्याने त्याची पोटलीसारखं बांधून घ्यायचं आणि ते तिथेच लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे। ते पोटली धूपदीपांनी ओवाळून घ्यायची, रात्रभर लक्ष्मीपूजनाच्या तिथेच आपल्याला ती पोटली ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजनाची पूजा उचलतो, उत्तर पूजा करतो, तर त्यावेळेस ती पोटली देखील उचलून घ्यायची आणि आपल्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवायची आहे। तिजोरीत जुनी पोटली असेल तर ती काढून घ्यायची आणि समजा ती तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच देखील बाहेर काढू शकता, कारण त्यातल्या ज्या चांगल्या वस्तू आहेत त्या तुम्ही परत सिद्ध करायच्या, परत त्या पोटलीत ठेवू शकता, नवीन वस्तू घेण्याची गरज नाही। ज्या वस्तू खराब झालेल्या असतील, अर्थात लवंगांचे फुलं तुटलेले असतील, वेलची खराब झालेली असतील, तर ते तुम्ही बदलून घेऊ शकता, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण अलक्ष्मी बाहेर काढतो आणि लक्ष्मी आपल्या घरात नांदावी, कारण लक्ष्मी खूप चंचल आहे, ती आपल्या घरात नांदावी यासाठी प्रार्थना करत असतो। त्यामुळे त्या पोटलीतल्या ज्या खराब वस्तू आहेत त्यांचं आपण ज्या ठिकाणी निर्माल्याचं विसर्जन करतो त्याप्रमाणे त्यांचं विसर्जन करायचं, त्या चांगल्या वस्तू परत पोटलीत भरायच्या, ज्या वस्तू कमी असतील त्या त्याच्यात ॲड करून परत तुम्ही पोटली तयार करू शकता। तर जी पोटली आपण तयार केलेली आहे, सिद्ध केलेली आहे, ती पोटली तिजोरीत ठेवायची। दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला आपण त्या पोटलीला हळद कुंकू व्हायचं आहे। एकदा ठेवून दिली, पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनापर्यंत बघायचंच नाही, असं करायचं नाही। अशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली तयार केली तर त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी जी अलक्ष्मी असते ती बाहेर जाते आणि लक्ष्मी आपल्या घरात कायम नांदते। आपण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दिवाळीचा सण साजरा करत असतो। लक्ष्मीपूजन देखील अलक्ष्मी घरातून बाहेर जावी, लक्ष्मीचं आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी लक्ष्मीपूजन आपण करत असतो। त्यामुळेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली नक्कीच तयार करा, कारण हे दोघंही धनसंपत्तीचे देव आहे। त्यामुळे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा, आपल्या कुटुंबाला आर्थिक चणचण जाणवू नये, आपल्यावरचा कर्जाचा भार कमी व्हावा यासाठी आपल्या घरात लक्ष्मी कुबेर पोटली नक्कीच तयार करा। बऱ्याचशा वस्तू आपल्या घरात असतात, ज्या वस्तू नसतील त्या आपण घ्यायच्या किंवा जेवढ्या वस्तू आहेत त्यांची जरी आपण पोटली तयार केली तरीही हरकत नाही। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी कुबेर पोटली कशी तयार करायची, ती सिद्ध कशी करायची, कोणकोणत्या वस्तू त्यासाठी लागतात, जुन्या पोटलीचं काय करायचं, अशी सर्व माहिती जाणून घेतलेली आहे। समजा तुम्हाला लक्ष्मी कुबेर पोटलीबद्दल अजूनपर्यंत काही माहिती नव्हती, आता माहिती झालंय, तर नक्कीच यावर्षी लक्ष्मीपूजनाला ही लक्ष्मी कुबेर पोटली नक्कीच तयार करा, त्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील। तर असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।